पृथ्वीवरील अमृत असं ज्याला म्हटलं जातं ते म्हणजेच ताक. आयुर्वेद शास्त्रामध्ये त्यालाच तक्र, इंग्रजीमध्ये बटर मिल्क असं म्हटलेलं आहे. आरोग्य, सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी अनेक आजारांवरचं बहुगुणी औषध म्हणून सुद्धा ते सांगितलेलं आहे. पण आजकाल बरेचसे पेशंट तक्रार करतात की ताक प्यायलं की त्यांना विविध त्रास म्हणजे घसा, डोकं दुखणं किंवा पोट फुगतं, ढेकरा येतात, दात आमतात अशी तक्रार करतात. तर हा नेमका ताकाचा दोष आहे की ताक पिताना आपल्याकडूनच काही चुका होतायत? नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आपल्या शरीरातील वात, पित्त, कफ तीनही दोष सम अवस्थेमध्ये ठेवण्यासाठी, पचन चांगलं होण्यासाठी, पोट नीट साफ होण्यासाठी, आतड्यांची शक्ती वाढवण्यासाठी, वजन, पित्त, उष्णता, जंत कमी करण्यासाठी, त्वचा, केस निरोगी, चमकदार ठेवण्यासाठी ताक हे अत्यंत उपयुक्त आहे. पण जर का ते चुकीच्या पद्धतीने प्यायलात तर मात्र आपल्या शरीरातील वात, पित्त, कफ तीनही दोषांचा जो बॅलन्स आहे तो बिघडतो. परिणामतः अनेक आजार मागे लागतात. म्हणजे ताक पिऊन आपल्याला फायदा होण्याऐवजी त्याच्यामुळे नुकसानच जास्त होऊ शकतं. म्हणूनच आजच्या या भागामध्ये ताक पित असताना कोणत्या 3 चुका आहेत ज्या की आपण टाळल्याच पाहिजेत. सर्रास आपल्याकडून त्या होत असतात. तसंच घरच्या घरी ताक बनवण्याची शास्त्रोक्त तरीही सर्वात सोपी पद्धत सुद्धा मी करून दाखवणार आहे तुम्हाला. आणि कोणत्या आरोग्याच्या नेमक्या तक्रारीसाठी ताकामध्ये नेमकं काय टाकून प्यावं हे सुद्धा सांगणार आहे. अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत पहा. शब्द न शब्द महत्वाचा आहे, नीट समजून घ्या जेणेकरून 100% तुम्हाला या माहितीचा फायदा होईल. आणि हो, छोटीशी विनंती असेल, चॅनेलवर नवीन आहात, अजूनही सबस्क्राईब केलेलं नाहीये तर लगेच करून ठेवा, ज्यामुळे अगदी मोफतपणे आमच्या अशाच नवनवीन आरोग्य विषयक व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे पेशंट्सना विचारल्यानंतर जवळपास 90% पेशंटचं उत्तर असतं कुठलं ताक पिता, तर वेळ नसतो बनवायला किंवा कसं बनवायचं माहिती नसतं आणि अगदी सहज स्वस्त उपलब्ध असतं म्हणून ते पॅकेटमधलं जे ताक असतं तर ते पितात. कुठल्याही ब्रँडचं तुम्ही घ्या तर हे असं पॅकेटमधलं ताक पिण्याचे 3 धोके संभवतात. सगळ्यात पहिलं तर महत्वाचं की हे फ्रीजमध्ये ठेवून कृत्रिमरित्या अति थंड केलेलं असतं. त्याच्यामुळे आपल्या शरीरातील वात आणि कफदोष वाढतो. परिणामतः घसा दुखणं, ॲलर्जीची सर्दी, शिंका, नाक गळणं, डोकं जड येतं, डोकं दुखतं, पोट फुगतं, ढेकरा सतत येतात, सांधे दुखणं असे जे त्रास आहेत ते जाणवतात. काय ताक जे आहे ते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे, परंतु हे असं फ्रीजमधलं कृत्रिमरित्या अतिथंड ताकाचं सेवन केल्यामुळे वजन तर कमी होतच नाही, शिवाय शरीरावर एक प्रकारची सूज वाढायला लागते. बरेचसे पेशंट तक्रार करतात की अंग हे सुजल्यासारखं, फुगल्यासारखं जाणवतं. दुसरं महत्वाचं म्हणजे की आयुर्वेद शास्त्रामध्ये ताजं ताक म्हणजे बनवल्यानंतर 2 फार फार तर 3 तासामध्ये सेवन करावं असं सांगितलेलं आहे. पण हे पॅकेटमधलं ताक आणल्यानंतर ते बराच काळ आधी बनवून ठेवलेलं असतं. तिसरं महत्वाचं म्हणजे की हे आंबट होऊ नये, जास्त दिवस टिकावं म्हणून त्यामध्ये अतिरिक्त मिठाचा वापर केलेला असतो, जे की किडनी, बीपीचे पेशंट, थायरॉइड पेशंट यांच्यासाठी सायलेंट किलर आहे. केस गळणं, अवेळी पांढरे होणं याच्यासाठी सुद्धा हे जे अतिरिक्त मीठ आहे हे धोकादायक सांगितलेलं आहे. तर त्यामुळेच अगदी घरच्या घरी पटकन बनवता येईल अशी ताक बनवण्याची सर्वात सोपी कृती, शास्त्रोक्त पद्धत आपण व्हिडिओच्या शेवटी तर पाहणार आहोत. शिवाय आपल्याला ते थंड प्यावंसं वाटतं तर फ्रीजमध्ये न ठेवता सुद्धा ते आपण थंड कसं बनवू शकतो याची ट्रिक सुद्धा मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. दुसरी महत्वाची चूक म्हणजे बघा, ताक पिण्याची वेळ सुद्धा खूप महत्वाची आहे. नीट लक्ष देऊन ऐका, समजून घ्या. बरेच जण ही चूक करतात. तर आयुर्वेदानुसार सकाळी 10 वाजेपर्यंत कफाचा काळ सांगितलेला आहे. तर त्याच्या आत जर का तुम्ही ताकाचं सेवन केलं तर त्याचा परिणाम म्हणून कफदोष वाढतो आणि मग घसा दुखणं, खवखवणं, ॲलर्जीची सर्दी, शिंका येणं, नाक गळणं, अंगावर सूज चढणं. म्हणजे उन्हाळ्यामध्ये जरी तुम्हाला हे त्रास फारसे जाणवले नाही तरी पुन्हा जेव्हा
पावसाळा येईल तर त्यावेळेला असे जे त्रास आहेत ते लगेचच तुम्हाला जाणवायला लागतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की सूर्यास्तानंतर, अगदी शास्त्रामध्ये तर सांगितलेलं आहे, आपले आजी आजोबा सुद्धा आपल्याला हेच सांगायचे की सूर्यास्तानंतर कुठलेही आंबट पदार्थ, दही, ताक यांचं सेवन वर्ज्य केलं पाहिजे. त्यावेळेला जर का ते तुम्ही पिला तर दंतरोग म्हणजे दातांचे प्रॉब्लेम्स, काही ना काहीतरी दात आमतात किंवा त्यांची सेन्सिटिव्हिटी वाढते, दात कळकतात, गलरोग म्हणजेच घसा दुखणं, खवखवणं, डोकं सुद्धा दुखतं. तर सर्वात योग्य वेळ जी आहे ती दुपारी 11 ते 4, 5 वाजेच्या आतच. त्यातही सर्वोत्कृष्ट काय म्हटलं तर दुपारचं जेवण आपण जेव्हा घेत असतो साधारण 12-1च्या दरम्यान, तर तेव्हा जेवण करत असताना जेवणाच्या मध्ये मध्ये एक एक घोट असं 1 ग्लासभर ताक, पहिला जो आपण नियम सांगितलेला आहे तो पाळून जर का घेतलं, किंवा जेवण झाल्यानंतर 1 ते 2 ग्लास, जास्तीत जास्त प्रमाण सुद्धा खूप महत्वाचं आहे. अति सर्वत्र वर्जयेत. नाहीतर बरेच जण असं करतात की हेल्दी आहे तर 4 ग्लास प्या, 5 ग्लास प्या. तर अति प्रमाणामध्ये ताक प्यायल्याने सुद्धा फायदा होण्याऐवजी त्याचं नुकसान जे आहे ते आपल्याला होऊ शकतं. आतडे तुमचे कमजोर होऊ शकतात, पचन मंदावू शकतं. तिसरा महत्वाचा नियम म्हणजेच आयुर्वेदामध्ये विरुद्ध आहार सांगितलेला आहे. 2 विरुद्ध गुणाचे पदार्थ एकत्रितपणे करून खाणं, तर त्यालाच विरुद्ध आहार सांगितलेला आहे. की त्याचा संयोग जर का तुम्ही केला तर शरीरामध्ये एक प्रकारचं विष तयार होतं, जे की सायलेंट किलर म्हणून काम करतं. अनेक आजारांना ते आमंत्रण देणारं ठरतं. बातमी सुद्धा तुम्ही ऐकली असेल की मुंबईमध्ये 4 एकाच घरातील व्यक्ती की रात्री 11च्या सुमारास बिर्याणीचं सेवन केलं आणि नंतर मग 1-1:30 वाजता कलिंगड खाण्यामध्ये आलं आणि त्याच्याने फूड पॉयझनिंग झालं, त्यांचा अगदी त्वरित मृत्यू सुद्धा झाला. तर हे असे विरुद्ध आहाराचे जे दाखले आहेत तर ते या उन्हाळ्यामध्ये तर आपल्याला फार जास्त ऐकायला मिळतात. त्यामुळे ताक पीत असताना सुद्धा आपल्याला खूप महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा तुम्ही जेवणामध्ये ताक घेताय तर त्यावेळेला जेवणामध्ये लिंबू, ज्याच्यामध्ये की सायट्रिक ऍसिड असतं, जे ताकासोबत रिॲक्ट होतं आणि शरीरामध्ये एक प्रकारचं विष तयार केलं जातं. किंवा मग लोणचं, हे सुद्धा आंबट असतं, तर ते किंवा त्याच्यासोबत मांसाहार कुठल्याही प्रकारचा किंवा मग फळं, म्हणजे कुठल्याही पद्धतीची, कुठली आंबट असतील, गोड असतील, तर ही फळं त्यावेळेला जेवणामध्ये घेणं हे टाळलं पाहिजे. तसंच ताक जे आहे तर ते कुठल्याही तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवून कधीही सेवन करू नये. ताक जर का तुम्ही प्रयोग करून पाहू शकता, तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलं तर त्याला हिरवट असा एक लेयर, थर जमा होतो. कॉपर ऑक्साईडचा तो थर असतो आणि हे जे कॉपर ऑक्साईड आहे ते तुमच्या किडनी, लिव्हरसाठी एक विषाप्रमाणे काम करतं. त्याच्यामुळे किडनी, लिव्हर संबंधित अनेक त्रास जे आहेत ते होऊ शकतात. तसंच विरुद्ध आहार मगाशी पाहिलेले त्या पद्धतीने तुम्ही ताक जर का चुकीच्या पदार्थांसोबत सेवन करत असाल, म्हणजे इव्हन ताकासोबत तुम्ही दुधाचे कुठलेही गोड पदार्थ, दुधाची खीर वगैरे जी आहे ती सुद्धा टाळली पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही दूध आणि ताक वगैरे सुद्धा एकत्रितपणे सेवन करत असाल तर त्याच्याने तुम्हाला आम्लपित्ताचे त्रास किंवा मग आंबट सतत ढेकरा येणं, अपचन होणं किंवा त्वचेचे आजार, फंगल इन्फेक्शन, त्वचेला खाज येणं, पिंपल्स किंवा कुठल्याही पद्धतीचे बेंड सतत येत राहतात, त्रास आहेत त्वचेचे, हे सुद्धा अशा पद्धतीने चुकीच्या पदार्थांसोबत ताकाचं सेवन केल्यामुळे होऊ शकतं. आता ताक बनवण्याची सर्वात सोपी शास्त्रोक्त पद्धत, तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ताजं, फार जास्त आंबट नसलेलं किंवा फार काळ फ्रीजमध्ये सुद्धा न ठेवलेलं नॉर्मल टेम्परेचरचं दही लागणार आहे. तर ह्या दह्याच्या 3 ते 4 पट माठामध्ये ठेवून नैसर्गिकरित्या थंड केलेलं जे पाणी असतं ते पाणी टाकायचं आहे आणि ते अशा पद्धतीने, लाकडी रवी जर का उपलब्ध असेल तर उत्तम, नसेल तर स्टीलच्या वगैरे पण रवी बाजारामध्ये मिळतात, तर ती आवर्जून तुमच्या घरामध्ये ठेवा आणि त्याचा वापर करून मंथन म्हणजे घुसळणं, ही जी प्रक्रिया आहे, हा एक संस्कार सांगितलेला आहे. याच्यामुळेच ताक जे आहे ते पचायला हलकं, गुणाने थंड होतं आणि त्याचे सर्व फायदे जे आहेत ते आपल्याला मिळतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की
तयार होणारं आपलं जे ताक आहे तर ते दुधापेक्षा पातळ असलं पाहिजे. दुसरं म्हणजे की साईचं ताक काही जण पित असतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याचं लोणी काढून, जर का तुम्हाला सर्दी, खोकला, वजन जास्त आहे, शुगर आहे, तर अशा वेळेला त्यातलं लोणी पूर्णपणे काढून अतिशय पातळ असणारच जे ताक आहे ते सेवन करायचं आहे. अगदीच तुम्हाला उष्णतेचा खूप त्रास आहे, वजन कमी आहे, चेहऱ्यावर ग्लो हवा असेल, तर थोडंसं लोणी त्यामध्ये ठेवून तशा ताकाचं सेवन केलं तरी सुद्धा त्याच्याने चांगला फायदा होतो. आता ताकामध्ये नेमकं काय टाकून घ्यावं, तर ज्यांना पित्त, उष्णतेचा वगैरे भरपूर त्रास होतोय, जळजळ होते शरीरामध्ये कुठेही, तर अशांनी ताकामध्ये मिश्री, पत्री खडी साखर जी ओबडधोबड असते, तर ती पित्त, उष्णतेसाठी बहुगुणी औषध म्हणून सांगितलेली आहे. तर त्याचा एक खडा किंवा मिक्सरला त्याची पावडर करून ती यामध्ये टाकून घेऊ शकता. किंवा जर का तुमचं वजन खूप जास्त आहे, पचनाचा त्रास होतोय, गॅसेस सतत होत आहेत, तर अशा व्यक्तींनी मात्र यामध्ये एकतर काळी मिरीची पूड असते ती एक चिमूटभर, किंवा सुंठ पावडर, किंवा मग सगळ्यात बेस्ट म्हणजे पाचक चूर्ण. त्याचा सेपरेट व्हिडिओ आपण टाकलेलाच आहे. लिंक जी आहे ती सुद्धा तुम्हाला खाली मिळून जाईल. तर धणे, जिरे, ओवा आणि बडीशेप हे समप्रमाणामध्ये घ्या, थोडंसं भाजून घ्या. त्यामध्ये किंवा एक चमचाभर छोटासा सैंधव, पिंक सॉल्ट जे असतं ते टाका. मिक्सरला त्याची पावडर करा आणि ते बनवून तुम्ही महिनाभर वगैरे काचेच्या बरणीमध्ये ठेवू शकता. तर ते पाचक चूर्ण जर का तुम्ही ताकामध्ये टाकून घेतलं तर अगदी सुपर हेल्दी असं कॉम्बिनेशन आपलं तयार होतं. तर जरूर ह्या सर्व नियमांचं पालन करून योग्य पद्धतीने ताकाचं सेवन करा. तुम्हाला कुठलाही त्रास त्याच्याने होणार नाही, उलट त्याचे जे सर्व फायदे आहेत ते नक्कीच मिळतील. तर आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. कुठलीही शंका असतील तर खाली आम्हाला कमेंटमध्ये जरूर विचारा. सर्वांना कुठल्याही औषधाविना कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे आपले जे व्हिडिओ आहेत ते जास्तीत जास्त शेअर करा. जर का असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर खाली एक सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे, ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून चॅनेलवर नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.